मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढल्याबद्दल मनोज जरांगेंनी त्यांचे आभार मानलेले आहेत। मात्र या अध्यादेशाला काही धोका झाला तर मी आझाद मैदानावरती उपोषणाला आलोच म्हणून समजा, असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। तर सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं। दोघांमध्ये कसा सामना रंगलेला आहे पाहूयात। हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे। तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील। जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा। धन्यवाद, सगळे बसून राहा। धन्यवाद। हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या JRच्या बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला। हा JR कायमस्वरूपी राहिला पाहिजे। हा ड्राफ्ट आहे, हा अध्यादेश तर नाहीच। हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे। अध्यादेश या कसला अध्यादेश? हा अध्यादेश नाही, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे। तो मसुदा 16 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी, बरोबर आहे की चूक आहे, जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल, ऑब्जेक्शन्स विशेषतः त्याच्यावर घेता येणार, त्याच्यानंतर मग शासन ठरवतं। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं। गृह चौकशी नंतर करावी, सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा, ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे। अध्यादेश तर झालाय। जात ही जन्माने येते, ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का, किंवा एखाद्याच्या ॲफिडेव्हिटने येते जात बदलता येते? जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते। म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही 100 रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली, अजिबात हे होणार नाही, हे कायद्याच्या विरुद्ध होईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।